गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू द डीजे अकॅडमी को पॉवर गॅस श्री गणेश ज्युनियर कॉलेज फॉर आहे. तर बघा आपण बघतो एक्सरसाइज 3.2 मधला बी एक्सरसाइज आपली चालू होती. एक्सरसाइज 3.2 बी यामध्ये आपण मेथड घेतली होती 1/a + b sin square x or 1/a + b cos square x or 1/a into sin square x plus b into cos square x plus c. हा टाइप आपला चालू होता. याची मेथड आपली सेम आहे. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय cos square x. Put sec square x is equal to 1 plus tan square x in denominator only आणि त्यानंतर to convert to form 1/x square plus a square minus this types. ओके, तर राहिलेले आज दोन प्रॉब्लेम जे होते ते महत्त्वाचे होते ते परत एकदा मी घेतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले पण काही डाऊटला होते म्हणून ते प्रॉब्लेम आपण आज घेतोय. तर बघा पहिला प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम नंबर 19. ओके, प्रॉब्लेम नंबर 19 होता I is equal to integration of 1 upon cos 2x plus 3 sin square x dx. ओके, तर हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. बघा 1 upon cos 2x plus 3 sin square x. तर बघा आपल्या टाइप मध्ये sin square x डिफाइन केलेला आहे म्हणून sin square x आहे परंतु cos 2x नाही. मग असा कोणता cos 2x घेतल्यानंतर त्याचं कन्वर्जन स्क्वेअर फॉर्म मध्ये होणार आहे. तर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एक फॉर्म्युला आहे 1 + cos 2θ = 1 - 2 sin square θ. ओके, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 - cos θ 2 sin square θ. ओके, फक्त या थीटाच्या ऐवजी आपण काय घेतला x. हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे 1 - cos 2θ = 2 sin square θ. पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे होती, cos 2x ची, म्हणून हा प्लस चा इकडे येईल 1 - 2 sin square x = cos 2x. ओके, म्हणजे आपण cos 2x ची व्हॅल्यू ही टाकू शकतो. टाकूया, काय होईल I = integration of 1/1 - 2 sin square x plus 3 sin square x into dx. ओके, हा sin square x आहे इकडे sin square कोएफिशिएंट सेम आहे sin square आपण काय करू शकतो ऍडिशन और सबट्रॅक्शन. मग आपलं फायनल आन्सर येईल 1/, आन्सर मध्ये प्रॉब्लेम येईल 1 - 2 sin square plus 3 म्हणजे ओन्ली 1 plus sin square x. आता हा प्रॉब्लेम मात्र आपल्या प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट झालेला आहे. कोणत्या प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट झाला, I = integration of 1/a plus b sin square x dx. ओके, या पद्धतीत कन्वर्ट झालेला आहे. मग आता आपण काय करणार की हा टाइपची मेथड कोणती आहे ते शोधणार. मेथड आपली घेतलेली काय, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय cos square x. ओके, I = integration of 1/cos square x upon 1/cos square x, डिनॉमिनेटरला पण आणि न्यूमरेटरला पण, प्लस sin square x upon cos square x dx. काय I = 1/cos square x म्हणजे sec square x झाला, 1/cos square x म्हणजे sec square x झाला, प्लस sin square upon cos square म्हणजे tan square x झाला आणि किती dx. स्टेप नंबर 2, पुट इन डिनॉमिनेटर sec square θ = 1 plus tan square θ. मग काय I = integration of sec square x upon 1 plus tan square x and हा plus tan square x and with respect to dx. tan square x plus tan square x 2 tan square x. I = integration of sec square x upon 1 plus 2 tan square x dx. ओके, तर या पद्धतीने पुढे सॉल्व्ह करत असताना आपल्याला माहिती इथं काय मेथड आपण पुट करतो, पुट tan x = t. ओके, पुट tan x = t आणि काय dx sec square x dx = dt. sec square x dx = किती dt. या दोन व्हॅल्यू आपण या फॉर्म्युला मध्ये पुट करतो. करा पुट, काय होईल I = इंटिग्रेशन ऑफ sec square x dx ची किंमत किती dt. तुम्हाला सांगितलं मी इथं 1 घ्या, इथं dt घ्या किंवा इथं dt घेतला तरी चालतो. बेस्ट मेथड इथं घ्या विथ रिस्पेक्ट टू dt इथं घेतला तरी चालेल. मग 1/1 plus
2t². ओके, आता हा प्रॉब्लेम 1/1 प्लस 2x² च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला. ओके, मग आपण काय करतो, x² चा कोएफिशियंट 1 पाहिजे म्हणून किती कॉमन घेतो मी, 2 कॉमन घेतो. म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्ही असा लिहिला तरी चालेल, काही गडबड होणार नाही. 1/2t² प्लस 1 इंटू dt. 1/2 काय घेतलं मी कॉमन, इंटिग्रेशनच्या बाहेर 1/t² प्लस 1/2 इंटू dt. ओके, काय येते इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/t² प्लस 1/√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. 1/√2 काय घेतलं कळलं का, की स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घेतलं. तो कोणत्या फॉर्म मध्ये, स्क्वेअर फॉर्म मध्ये. मग आता येईल काय फॉर्म्युला येईल, 1/2 ॲज इट इज 1/x² प्लस a² इज इक्वल टू 1/a tan इनवर्स ऑफ x अपॉन a किंवा t अपॉन a 1/√2 प्लस कॅपिटल C. हा √2 काय होईल, कॅन्सल. बघा हा √2 आणि हा √2 एक कॅन्सल होईल, 1/√2 शिल्लक राहील. ओके, हा √2 हा वरती गेला √2 होईल, हा 2 इंटू √2 एक कॅन्सल होईल, 1/√2 शिल्लक इंटू tan इनवर्स ऑफ हा √2 वरती जाईल √2t प्लस अपॉन 1 म्हणजे काय नाही ते जाईल. ओके, प्लस C. आणि लास्ट आन्सर t ची किंमत काय टाका, 1/√2 tan इनवर्स ऑफ √2 tan इनवर्स ऑफ tan x प्लस कॅपिटल C which is the required काय तुमचं रिझल्ट आहे. हा आहे तुमचं आन्सर या प्रॉब्लेमचं. व्यवस्थितपणे प्रॉब्लेम लिहून घ्या, समजून घ्या. आपण याच्यानंतर घेणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, हा नेक्स्ट प्रॉब्लेम मी तुम्हाला फक्त कन्वर्ट करून देणार इथपर्यंत, बाकी तुम्ही तो काय करा, सॉल्व्ह करा. ओके, नाउ राइट ऑन दिस. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, प्रॉब्लेम नंबर 20. प्रॉब्लेम नंबर 20, I is equal to integration of sin x upon its most important problem for homework, IMP आणि HSC. ओके, हा बोर्ड साठी पण महत्त्वाचा, याचं सोल्युशन तुम्हाला पर्सनली पाठवा, नक्कीच ते आपण काय करू, चेक करू. त्या आन्सर पण बुकच्या पाठीमागे दिले असेल ते क्रॉस चेक करा, इट इज करेक्ट ऑल्सो. तर प्रॉब्लेम असा आहे, I is equal to इंटिग्रेशन ऑफ sin x upon sin 3x dx. sin 3x dx. ओके, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 1/, नाही sin x आहे, 1/sin²x नाही, म्हणजे त्या sin 3x ला कन्वर्जन स्क्वेअर मध्ये कुठेतरी करावं लागणार आहे. म्हणून माझ्याकडे sin 3x चा एक फॉर्म्युला आहे, तो मी ती टाकून बघतो, बघूया काय होतंय. ओके, sin 3x sin 2x cos 2x फॉर्म्युले टाकत राहा, की जेणेकरून तो प्रॉब्लेम काय होईल, इझिली सॉल्व्ह होईल. ओके, मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x मी आहे तसा ठेवला अपॉन sin 3x फॉर्म्युला. व्हॉट इज द sin 3x फॉर्म्युला, sin 3x फॉर्म्युला 3 sin थीटा माइनस 4 sin क्यूब थीटा. थीटाच्या ऐवजी आपण x ने एक्सप्रेस करणार, x. ओके, काय फॉर्म्युला आहे, 3 sin x माइनस 4 sin क्यूब x dx. डिनॉमिनेटर मधून मी sin x जर कॉमन घेतला तर sin x ला sin x कॅन्सल होईल, माझ्या न्यूमरेटरला 1 राहील. ओके, माझा प्रॉब्लेम कन्वर्ट होतोय. I is equal to integration of sin x as it is upon डिनॉमिनेटर मधून मी sin x कॉमन घेतला, आतमध्ये शिल्लक राहिला फक्त 3 minus 4 sin² x dx. हा sin x कॅन्सल झाला. प्रॉब्लेम आला I is equal to 1/3 minus 4 sin² x dx. ओके, मग आता हा प्रॉब्लेम मात्र माझ्या प्रॉब्लेम संग कन्वर्ट झालाय. मग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय कशाने, cos² x dx ने. ओके, cos I is equal to 1/cos² x upon 3/cos² x minus 4 sin² x upon cos² x dx. Okay, I is equal to sec² x upon 3 sec² x minus 4 tan² x dx. Okay, मग put I is equal sec² x is equal to 1 plus tan² x in denominator only. Okay, हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला होता, परत मी पटपट सॉल्व्ह करून देतो, लक्ष द्या. I is equal to integration of sec² x as it is upon 3 plus 3 tan² x minus 4
tan स्क्वेअर x dx. काही विद्यार्थ्यांनी हे 3 आणि 4 7 केले बघा. ऍडिशन कधी होत असते कोइफिशिएंट सेम असेल तर आणि तरच, अदरवाइज नाही. मग काय येणार I इज इक्वल टू sec square x upon हा 3 as it is 3 tan square x minus 4 म्हणजे minus tan square x only. ओके, या 3 मधनं हा 4 मायनस केला म्हणजे -1 म्हणजे मायनस tan square x. ओके, आता पुट काय मिळतं रे tan x is equal to t and sec square x dx is equal to dt. हे कसं आहे कळतंय का? tan x ची किंमत t पुट केला तर डेरिव्हेटिव्ह घेतला, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x is equal to dt upon dx हा dx या बाजूला आला आणि म्हणून मी डायरेक्ट आपण टाकू शकतो tan x is equal to t and sec square x dx is equal to dt. ओके, या मेथड मध्ये टाकून काय होईल I is equal to integration of sec square x dx ची किंमत 1 dt. कळलं का? हा dt इथं पण लिहू शकतो किंवा इथं पण लिहू शकतो, नो प्रॉब्लेम. 3 minus t square. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होता येईल 1 upon 3 स्क्वेअर म्हणजे किती √3 चा स्क्वेअर मायनस t स्क्वेअर dt. म्हणजे कोणता त्याचा फॉर्म्युला आहे 1 upon 2a log of mod of a plus x upon a minus x plus capital C. ओके, मग 1 upon 2a means 1 upon 2 into √3 log of mod of a plus means √3 plus t upon √3 minus t plus capital C, that is equal to 1 upon 2 √3 log of mod of √3 plus tan x upon √3 minus tan x plus capital C. काय होतं a square minus x square चा फॉर्म्युला आहे 1 upon 2a log of mod of a plus x upon किती a minus a. ओके, now take correct it. It is a required answer in our textbook. Okay, now write down this. ओके, तर बघा आपण नेक्स्ट टाइप कडे वळतोया. नेक्स्ट टाइप असा आहे, ऍक्च्युअली ते दोन टाइप आहेत, ते आपण सायमल्टेनियसली घेऊया की जेणेकरून तुम्हाला ते काय होतील इझिली कळतील आणि त्यामधला डिफरन्स पण कळेल. तर बघा पहिला टाइप आहे I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon a plus b sin x. काय चेंज झालं फक्त स्क्वेअर होता. ओके, काय होता स्क्वेअर होता, त्या स्क्वेअरच्या ऐवजी कोण झालं फक्त sin x झालं. ओके, नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ 1 upon a plus b cos x आणि और हा प्रॉब्लेम 1 upon both occur is together a sin x plus b cos x plus c into dx. हे तीन प्रकार आहे, ऍक्च्युअली हे सेम आहे. याची मेथड आपण बघणार आहोत. काय बघणार आहोत मेथड, याची काय करणार आहोत मेथड. आता याची मेथड खूप सोपी बघा. इथं त्या पद्धतीने आपण करत होतो की न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय cos स्क्वेअर x. असं इथं काही करायचं नाही. इथं डायरेक्ट मेथड पुट करायची. म्हणजे काय sin x ला काय पुट करायचंय, cos x ला काय आणि dx ची व्हॅल्यू काय पुट करायची ती इथं आपण बघणार आहोत. अतिशय सोपी मेथड यामध्ये आहे बघा, लक्षपूर्वक बघा. सोपं आहे बघा. काय पुट करायचं इथं पुट sin x is equal to 2t upon 1 plus t square. ओके, प्रॉब्लेम मध्ये sin x ची व्हॅल्यू 2t upon 1 plus t square पुट करायची. cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square अशी पुट करायची. sin x ची व्हॅल्यू 2t म्हणजे जो काही प्रॉब्लेम दिलाय त्यामध्ये sin x रिप्लेस्ड बाय 2t upon 1 plus t square. पण कधी 1 upon sin x येत असेल तर 1 upon a sin x plus b और cos x येत असेल, आयदर दोन्ही पण बरोबर आले तर. आणि dx ची व्हॅल्यू पुट करायची. dx is equal to 2 upon 1 plus t square dt. ओके, आणि येणाऱ्या आन्सर मध्ये इन आन्सर t ची व्हॅल्यू tan x by 2 टाकायची. tan x by 2. आता तुम्ही म्हणशाल सर हे कुठून आलं मग sin x. बघा, in this problem put tan x by 2 is equal to t. tan x by 2 is equal to काय पुट केलं t पुट केलं. आणि इंटिग्रेशन मध्ये जर आपण पुट करत असतो त्याला आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. मग tan x by 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, tan x by 2 चा डेरिव्हेटिव्ह येईल sec square x by 2 आणि into x by 2 चे किती 1 by 2. ओके, मग sec square x पुट केल्यानंतर ऍडजस्टमेंट करून sin x ची व्हॅल्यू इन tan कशात कन्वर्ट केला sin x मध्ये 2t upon 1 plus t square, that is
2 tan x by 2 plus 1 plus tan square x by 2 म्हणजे sin x. ओके 1 minus t square 1 minus tan square 2x upon 1 plus tan square 2x म्हणजे कोण cos x. आणि मग या पद्धतीने dx ची व्हॅल्यू होती 2 upon 1 plus t square into dt. म्हणजे अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम मध्ये या तीन सर्वात महत्त्वाच्या मेथड आहे की दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये sin x ची व्हॅल्यू पुट करायची, cos x ची व्हॅल्यू आणि कोणाची dx ची, आणि तो प्रॉब्लेम 1 अपॉन पॉलिनॉमियल मध्ये कन्वर्ट होतो आणि मग तो प्रॉब्लेम पुढे आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. आणि येणाऱ्या आन्सर मध्ये t ची व्हॅल्यू काय पुट करायची tan x by 2. आता नेक्स्ट टाइप आपण बघूया. हाच रेग्युलर टाइप आहे. काय फरक वाटतो तुम्ही फक्त बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a plus b sin 2x dx ऑब्लिक 1 upon a plus b cos 2x dx ऑब्लिक अजून एक 1 upon a sin 2x plus b cos 2x plus c into किती dx. ओके या पद्धतीने आहे. हा फर्स्ट सेकंड म्हणजे काय बदल झाला, इथं cos x होता तर इथं कोण झाला sin 2x किंवा cos 2x च्या फॉर्म मध्ये. मग इथं पण मेथड तीच आहे. काय मेथड अतिशय सोपी आहे. पुट मेथड sin x is equal to 2t upon 1 plus t square. ओके sin x ची व्हॅल्यू तीच सेम पुट करायची, cos x ची व्हॅल्यू पण सेम ॲज इट इज आहे. cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square आणि फक्त dx ची व्हॅल्यू चेंज आहे. कोणाची फक्त dx ची 2 upon च्या ऐवजी 1 upon 1 plus t square into dt एवढीच आहे. ओके ही फर्स्ट सेकंड आणि थर्ड यामध्ये टाकायचं आणि आन्सर मध्ये इन आन्सर पुट t is equal to tan x. पुट t is equal to tan x. ओके पॅरलल आहे. अगदी व्यवस्थितपणे लक्षात घ्या की कोणता प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. ही आहे तुमची 1 upon a plus b sin x 1 upon a plus b cos x 1 upon a plus sin x plus b cos x. म्हणजे sin x सिंगल आला नुसतं sin x तर त्यामध्ये sin x ची व्हॅल्यू 2t upon 1 plus t square पुट करायची, cos x ची 1 मायनस दोघांमध्ये sin x आणि cos x च्या व्हॅल्यू सेम आहे, फक्त dx चेंज होतो. dx कधी चेंज होतो, फक्त sin x आला तर 2 upon 1 plus t square आणि 2x आला तर 2 कॅन्सल होऊन काय फक्त 1 upon 1 plus t square. बाकी sin x आणि cos x च्या व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी कशा आहेत सेम आहे. प्रॉब्लेम मध्ये फरक फक्त एवढा आहे की द cos x sin x आणि काय तो सॉरी इथे काय sin x cos x sin आणि cos दोन्ही बरोबर, इथं sin 2x cos 2x आणि sin 2x plus b cos 2x या पद्धतीने. एवढा बदल फक्त व्यवस्थित पण लक्षात घ्या. ही मेथड समजून घ्या. यावरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. ओके नाउ न्यू टाइप इज दिस न्यू टाइप. आणि बघा सर्वात महत्त्वाचं तुमचं इंटिग्रेशन चॅप्टर स्टार्ट होण्याआधी मी एक ट्री डायग्राम दिले बघा. त्यामध्ये बघा आपण कुठपर्यंत आलेलो आहोत, आपल्याला अजून किती टाइप इथं बघायचे. ओके सो राईट डाऊन दिस इज अ न्यू मेथड. असं नंबरिंग व्यवस्थितपणे करा. आतापर्यंत आपण जेवढे काय टाइप बघितले ते परत एकदा रिकॉल करून घ्या आणि चॅप्टर आपण म्हणूया की 50% आपला संपलेला आहे. आपण नवीन टाइप बघणार आहोत. यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन किंवा अदरवाइज एखादा राहिलेला असेल तर तो टाइप आपण घेणार आहोत. परंतु झालेला चॅप्टर व्यवस्थितपणे करा. ओके तुमचा तो एक्झाम मध्ये एवढे इथपर्यंत सिलेबस नक्कीच असणार आहे. सो राईट ऑन दिस केअरफुली अँड स्टडी हार्ड. ओके थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.